मंगळवारच्या तडाख्यानंतर आज पुन्हा कोल्हापूरसह 80% महाराष्ट्रात वळीव पावसानं हजेरी लावली। आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या। दिवसभर ढगाळ वातावरण होतं, तर दुपारी 3 नंतरच प्रचंड अंधारून आलं आणि मध्यम ते मुसळधार पाऊस झाला। दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय, तर जयंती नाल्यातील पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळतंय। आज सकाळपासूनच कोल्हापुरात ढगाळ हवामान होतं। पहाटे अनेक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। आज दिवसभर पावसाळी हवा होती। सूर्यदर्शन अभावानंच झालं। दुपारी 3 नंतर तर प्रचंड अंधारून आलं आणि पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस झाला। मंगळवारी झालेल्या पावसामुळे अजूनही अनेक भागात डबकी साचून राहिली आहेत, तर आजच्या पावसामुळे जणू पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव आला। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या 80% भागाला मान्सूनपूर्व वळीव पावसानं झोडपून काढलंय। पुणे आणि मुंबईत तर मंगळवारी ढगफुटी सदृश पाऊस झालाय। आज पुन्हा एकदा वळीव पावसानं हजेरी लावली असली तरी मंगळवारच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग आणि ढगांचा गडगडाट नव्हता। दुसरीकडे येत्या 4 दिवसात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकण किनारपट्टी, मुंबई, गुजरात, गोवा या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। यावर्षी 25 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि 3 ते 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल अशी शक्यता आहे। त्याचा प्रत्यय गेले 2 दिवस येऊ लागलाय। दरम्यान मंगळवारच्या पावसामुळे जयंती नाला ओसंडून वाहत असून दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळतंय, तर कसबा बोर्ड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्यावर फेसाळ तवंग दिसून येतोय। दुसरीकडे गेल्या 2 दिवसातील धुवाधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय। बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर राजापूरमध्ये पावसाचं पाणी घरात घुसल्यानं नागरिकांच्या प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय। शिवाय जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील भाजीपाल्याचंही नुकसान झालंय।